नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार जे फॉर्म भरलेले होते त्यांच्या विविध योजनांचे जे पैसे होते, मानधन होतं, जे अर्थसहाय्य होती ती आता त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। की मित्रांनो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये A to Z माहिती पाहणार आहोत की नेमके कोणत्या बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे, ती रक्कम जमा झालेली रक्कम किती रक्कम जमा झालेली आहे, ती कशा प्रकारे पाहायची आहे, त्याची यादी कशा प्रकारे पाहायची आहे, यादीत आपलं नाव आहे की नाही हे देखील कशा प्रकारे पाहायचं आहे, ही A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगलवर यायचं आहे। गुगलवर बांधकाम असं टाईप केल्याच्या नंतर जी 1 नंबरची वेबसाईट आहे BOCW या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल तुमच्यासमोर। तुम्ही पाहू शकता वेबसाईट ओपन झालेली आहे। खाली नोंदणीचे विविध ऑप्शन दिलेले आहेत, आपल्याला त्यामध्ये न पाहता वरीच घ्यायचं आहे। जे 3 लाईन दिलेले आहेत, 3 छोट्या रेषा, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस येईल, तो तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जे डाउनलोडच्या खाली बेनिफिट्स डिस्ट्रीब्युटेड आहे त्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत 2 व्हेरियसचे बेनिफिट्स ट्रान्सफर्ड आणि व्हेरियसचे बेनिफिट्स ट्रान्सफर फेल्युअर। यामधलं जे 1 नंबरचं ऑप्शन आहे व्हेरियसचे बेनिफिट्स ट्रान्सफर, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर एक परत नवीन इंटरफेस त्या ठिकाणी ओपन होईल। त्यानंतर मित्रांनो स्क्रोल डाऊन करून तुम्ही खाली घ्यायचं आहे सक्सेसफुली बेनिफिशरी लिस्ट अप टू 6 फेब्रुवारी 2025। 6 फेब्रुवारी 2025 पर्यंतचे जे विविध योजनांचे पैसे आहेत बांधकाम कामगारांचे ते त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत, त्यांच्या नावासहित आणि रकमेसहित या ठिकाणी दिलेलं आहे। 1 नंबरला डेट, 2 नंबरला बेनिफिशरी नेम, त्यानंतर डिस्ट्रिक्ट दिलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी अमाऊंट देखील दिलेली आहे। काहींची 2500 आहेत तर काहींची 5000 आहे, तर काहींची त्यापेक्षा अधिक देखील आहे। तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात तुमचं नाव कसं शोधायचं आहे तर 1 नंबरला तुम्हाला तुमचा जिल्हा शोधायचा आहे। त्यानंतर मित्रांनो त्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव देखील तुम्ही बेनिफिशरी नेममध्ये तुमचं नाव शोधू शकता। त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्या बांधकाम कामगाराच्या खात्यामध्ये कोणाचे 5000 जमा झालेले आहेत, कोणाला 20000 देखील जमा झालेले आहेत मित्रांनो, कारण की जे स्कॉलरशिप्स क्लेम होते त्या क्लेमनुसार हे 20000 रुपये जमा झालेले आहेत जे पदवी शिक्षणाकरता घेतलेले आहेत। त्यानंतर परत बॅक घेऊन त्या 3 रेषेवर क्लिक केल्याच्यानंतर स्क्रोल डाऊन करून व्हेरियस सेम बेनिफिट्स ट्रान्सफर फेल्युअर, जर तुमची यादीमध्ये नाव नसेल तर फेल्युअर यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे। पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर त्यासाठी परत एकदा ऑल डिस्ट्रिक्टपैकी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर बेनिफिशरी नेममध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकून नाव शोधायचं आहे। यात जर तुमचं नाव आलेलं असेल मित्रांनो तर यात फेल्युअर लिस्टमध्ये नाव येण्याचं कारण फक्त एकच आहे की तुम्ही तुमचं खाते क्रमांक, IFSC कोड किंवा बँकेचं पासबुक हे क्लिअरपैकी दिलेलं नसणार, त्यामध्ये काहीतरी चुकी झालेली असणार, त्यामुळे फेल्युअर लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो तर नजीकच्या बांधकाम कामगार कार्यालयामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट परत एकदा घेऊन तिथे जाऊन सबमिट करायचे आहेत आणि त्यांना या फेल्युअर लिस्टबद्दल माहिती देऊन तुमचं जे क्लेम आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे मित्रांनो। माहिती कशी वाटली नक्की व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू। चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।